UPSC CSAT 2014 या परीक्षेमधला प्रश्न आहे. आलोक, भूपेश, चंद्र, दिनेश यांच्याकडे एकूण 100 रुपये आहेत. आलोक व भूपेश यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे चंद्र व दिनेशकडे आहेत. मात्र आलोककडे भूपेशपेक्षा जास्त पैसे आहेत. चंद्रकडे दिनेशच्या निम्मे इतके पैसे आहेत. वस्तुतः आलोककडे दिनेशपेक्षा 5 रुपये अधिक आहेत. तर सर्वाधिक पैसे कोणाकडे आहेत? आलोक, भूपेश, चंद्र आणि दिनेश. पहा, ते चौघ कोण आहेत? आलोक, भूपेश, चंद्र, दिनेश. पहा, ABCD अशी ते नाव आपण थोडक्यात टाकू. A फॉर आलोक, B फॉर भूपेश, C फॉर चंद्र, D फॉर दिनेश. पहा, या चौघांकडे मिळून 100 रुपये आहेत. किती आहेत? 100 चौघांकडे मिळून. पुढे काय म्हटले? आलोक व भूपेश हे दोघं. आलोक व भूपेश यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे चंद्र व दिनेशकडे आहेत. म्हणजे ह्या दोघांकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच या दोघांकडे आहेत. आता बघा बरे, चौघांकडे मिळून किती आहेत? 100 रुपये आहेत. ह्या चौघांच्याकडे मिळून 100 रुपये आहेत. त्यातले ह्या दोघांच्याकडे जेवढे आहेत तेवढेच ह्या दोघांकडे आहेत. निम्मे निम्मे झाले. म्हणजे ह्या दोघांच्याकडे मिळून आले 50 रुपये, ह्या दोघांच्याकडे मिळून आले 50 रुपये. पहा, म्हणजे आलोक आणि भूपेश दोघांकडे मिळून 50 आणि चंद्र आणि दिनेश दोघांकडे मिळून 50. पहा ना, आलोक व भूपेश यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे चंद्र व दिनेशकडे आहेत. मात्र आलोककडे भूपेशपेक्षा जास्त पैसे आहेत. म्हणजे भूपेशपेक्षा आलोककडे काय आहेत? जास्त पैसे आहेत. पुढे, चंद्रकडे दिनेशच्या निम्मे इतके पैसे आहेत. पाहता, चंद्रकडे दिनेशच्या निम्मे पैसे आहेत. निम्मे म्हणजे जेवढे याच्याकडे आहेत ना त्याच्या निम्मे याच्याकडे आहेत. पहा, चंद्रकडे दिनेशच्या निम्मे आहेत. म्हणजे ह्याच्याकडे जर x असतील, पहा, चंद्रकडे दिनेशच्या निम्मे, दिनेश हा दिनेश आहे त्याच्या निम्मे 1/2, दोघं मिळून किती आहेत? 50 आहेत. मग x अधिक 1/2 बरोबर 50. 2x अधिक x/2 बरोबर 50. 3x/2 बरोबर 50. x बरोबर 50 गुणिले 2/3. x बरोबर 100/3. भाग लावला 3 त्रिक 9, 3 त्रिक पॉईंट भाग बसत नाही, 33.33. ह्याचं उत्तर आलं x ची किंमत 33.33. त्याच्या निम्मे ह्याच्याकडे किती? त्याच्या निम्मे 33.33 त्याचे निम्मे. बे के बे 1 उरला, बेसक 12, 1 उरला, परत बेसक 12, 16.16 असं आले. हे पॉईंटमध्ये 100 दिल्यामुळे 100 आकडा दिल्यामुळे 33.33 झाले, 16.16 सूत्र आलं. पुढे पाहता, आलोक व भूपेश यांच्याकडे जेवढे पैसे तेवढे यांच्याकडे आहेत. चंद्र दिनेशकडे आहेत. मात्र आलोककडे जास्त पैसे भूपेशपेक्षा, चंद्रकडे दिनेशच्या निम्मे आहेत. आलं. हा 33.3 झाला, 16.16 आला. पुढे बघा आता, वस्तुतः आलोककडे हो का, आलोककडे दिनेशपेक्षा 5 रुपये अधिक आहेत. हा दिनेश आहे. आलोककडे किती आहेत? याच्यापेक्षा 5 रुपये जास्त आहेत. याच्याकडे किती होणार? 33 आणि 5 38.33 असे ह्याच्याकडे राहणार. मग ह्याचे किती राहिले? मग यातून हे वजा होणार. यातलं वजा केलं 11.66 असं होणार. पुढे पहा, मग 38.33, 11.66, 16.66, 33.33. आता बघा बरं, पुढे काय म्हणले? कोणाकडे पैसे सर्वात अधिक कोणाकडे आहेत? A कडे आहेत. बघा, म्हणजे आलोककडे सर्वात जास्त पैसे आहेत. म्हणजे ते 100च्या ऐवजी कोणता पण आकडा असला तरी आपल्याला बिगर आकडा पण करता आलं असतं. हा x मानायचा,
मग हा त्याच्या निम्मा आला, दोघं समान आले, ह्याच्यापेक्षा 5 रुपये जास्त होणार, त्याप्रमाणे हिशोब करायचा. याच्याकडे 38 रुपये, त्याच्याकडे 33 रुपये. सगळ्यात जास्त कोण आहे? आलोक आहे. आलोककडे सर्वात जास्त पैसे आहेत.